आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग. नमस्कार, स्वागत आहे सुपरफास्ट 24 तास मध्ये. आज मी आहे परभणीच्या शासकीय रुग्णालयामध्ये. परभणीच्या शासकीय रुग्णालयात रक्तपेढी आहे. या इथे रक्त संकलन केलं जातं आणि महत्वपूर्ण म्हणजे विविध रुग्णांना जे आजार असतात त्या संदर्भामध्ये रक्त दिलं जातं. जगातलं सर्वश्रेष्ठ दान हे रक्तदान आहे आणि अतिशय महत्वाचं म्हणजे आज परभणी शहरात सामाजिक परिवर्तनवादी चळवळीत कार्य करणारे धडाडीचे युवा नेतृत्व असणारे सुधीर भाऊ कांबळे आणि त्यांच्या मित्र परिवाराने आज रक्तदान केलेलं आहे. बहुजन नेते काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक डॉक्टर सिद्धार्थ भाऊ हत्तेमरे यांच्या वाढदिवसानिमित्त हे रक्तदान केलेले आहे. अतिशय महत्वाचं आहे की थॅलेसिमिया सारख्या आजार आणि विविध आजारांना अतिशय महत्वाचं असणारं रक्त हे देणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून मानवतेच्या आणि सामाजिक बांधिलकीसोबत आज रक्तदान त्यांनी केलेलं आहे. सुधीर भाऊ कांबळे आज मॅडम सुद्धा आहेत आणि 8 मेला मॅडम थॅलेसिमिया दिवस आहे आणि रक्तदानाचं फार महत्व आहे. काय सांगाल या निमित्ताने? आज सुधीर भाऊ कांबळे यांच्यासारखे तरुण पिढी येऊन असं रक्तदान करतात, काय आव्हान कराल, काय सांगाल जनतेला? नमस्कार. सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहे आणि रक्त केंद्रावर सध्या रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे आणि त्यामुळे थॅलेसिमियाग्रस्त बालकांना, गर्भवती माता यांना रक्त मिळण्यास अडचण येत आहे आणि अशा वेळात आपल्याकडे सिद्धार्थ भाऊ हत्तेमरे यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्याकडे कांबळे सरांनी त्यांच्या सुधीर भाऊ मित्रपरिवारांनी रक्तदान केले आणि त्याच्या आम्हाला खूप मोठं सहकार्य त्या निमित्ताने आम्हाला भेटलेलं आहे. त्याचा नक्कीच आम्हाला रुग्णांना नक्कीच फायदा होणार आहे. तसंच सध्या आणि सध्या रक्त केंद्रामध्ये रक्त पिशव्यांचा तुटवडा आहे. रक्तदान शिबिरांचं प्रमाण खूप कमी आहे. तरी रक्ताची गरज खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मी नागरिकांना तसंच सामाजिक संस्थांना असं आवाहन करू इच्छिते की सर्वांनी पुढाकार घेऊन रक्तदान शिबिरे घ्यावी, तसेच रक्तदान करावे आणि यामुळे आमच्या रुग्णांना नक्कीच फायदा होणार आहे. प्रश्न इथे येतो की आपण पाहता की अनेक वेळेस चांगले जे शिकलेले असतात, अनेक जण असतात किंवा अनेकांना भीती असते की रक्त दिल्यानं काहीतरी होते, कमजोर येते, काहीतरी अडचण येते. मग अशा म्हणजे मुळात तसं काहीच होत नाही, पण आपण आपल्या माध्यमातून काय सांगाल? नाही, कोणताही नागरिक आहे जो निरोगी व्यक्ती आहे, स्त्री असो किंवा पुरुष, तो कुणीही रक्तदान करू शकतो. त्याला फक्त त्याच्या वय जे आहे ते 18 ते 65 मध्ये हवं आहे. वजन 45 किलोपेक्षा जास्त पाहिजे आणि त्याच्या रक्तामध्ये जे हिमोग्लोबिनचं प्रमाण 12.5% पेक्षा जास्त असणं आवश्यक आहे. आणि फायदे निश्चित होतात मॅडम. नक्कीच रक्तदान जेव्हा तुम्ही करता, आपण आता वर्षातून पुरुष रक्तदाता 3 महिन्याला रक्तदान करू शकतो. वर्षातून 4 वेळेस यामुळे तुमचा रक्त पुरवठा नियमित आपलं जे सुरळीत राहतो. आणि रक्तदान केला जेव्हा तुम्ही इथे येतात तेव्हा त्या निमित्तानं तुमचं एक मिनी चेकअप पण आपल्याकडे होऊन जातं. त्या निमित्तानं जे कोणी रक्तदान करतो म्हणजे तो थोडक्यात तो निरोगी आहे. आणि परत तुम्ही जे रक्त आपल्याला दान करतात त्याच्यावर आपण काही तपासण्या करतो. त्याच्यामध्ये जर काही आजार वगैरे असतात आम्ही ते तात्काळ त्यांना कळवतो. त्याच्यामुळे योग्य वेळी उपचार होतो आणि त्याची नक्कीच त्यांना मदत होते. धन्यवाद मॅडम, शुभेच्छा आपणास. निश्चितच मॅडमने भरपूर माहिती दिली आहे आणि आव्हान सुद्धा केलेले आहे की रक्ताचा तुटवडा आहे. थॅलेसिमिया सारखा अतिशय दुर्धर आजार जो आहे, जेमतेम बरेच इथे पेशंट येतात, त्यांना रक्ताचा आवश्यकता असते. तर मी चॅनलच्या वतीने सुद्धा आवाहन केलं की सर्वश्रेष्ठ दान रक्तदान आहे आणि कुठली भीती बाळगू नका. यामध्ये आपल्या रक्तदान केल्यावर आपला सुरळीत जो आहे रक्त पुरवठा होत आहे आणि त्याच्यामध्ये तपासण्या सुद्धा त्याचा फायदा होतो. चला बोलूया सुधीर भाऊ कांबळे यांच्याशी. सुधीर भाऊ, अभिनंदन. पहिले अतिशय छान उपक्रम आपण डॉक्टर सिद्धार्थ भाऊ हत्तेमरे यांच्या वाढदिवसानिमित्त केलेला आहे. काय भावना आहेत, काय सांगायला? आज अत्यंत महत्वाचा दिवस आहे. आज आमच्या युवकांचे सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय डॉक्टर सिद्धार्थ भाऊ हत्तेमरे यांचा वाढदिवसाचा आज कार्यक्रम आहे. काही कारणास्तव आज ते बाहेरगावी असल्यामुळे परभणीत नाहीत, काही दुसऱ्या कामानिमित्त बाहेरगावी असल्यामुळे एक माझ्या मनात कल्पना आली आणि त्यांनी पण मला असे आदेश दिले होते. सिद्धार्थ भाऊंनी पण सर्व कार्यकर्त्यांना सर्वांना असं सांगितलं होतं की देशातली जी सध्याची गंभीर परिस्थिती आहे, पेट्रोलचे भाव गगनाला भिडले, म्हणजे रोजगाराचा प्रश्न आहे, डिझेल भेटणं आहे, ह्या जेवढ्या अत्यावश्यक गोष्टी आहेत त्याच्यापासून महागाई भरपूर वाढली. त्याला आता म्हणजे सर्वजण आता सामना करायला सर्वजण अनावश्यक
अनावश्यक खर्च न करता काहीतरी एक चांगला उपक्रम घेऊन माझा वाढदिवस साजरा करा, असे आदेश आम्हाला ऑलरेडी आमचे नेते डॉक्टर सिद्धार्थभाऊ हत्यांबरे यांनी दिले होते. त्यामुळे मी माझ्या कार्यकर्त्यासमोर परभणी शहर जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती विभागाच्या वतीने आज आपल्या शासकीय रुग्णालयामधली परिस्थिती पाहता आधीच आपल्या शासकीय रुग्णालयातर्फे पण एक आवाहन करण्यात आलं होतं की जे आपल्या इथे थॅलेसेमियाचे काही बोन मॅरोचे काही असतात त्यांना कंटिन्यू रोज 120 पेशंट आहेत तिथं आपल्या याच्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, त्यांना रोज डेली ब्लड द्यावं लागतंय असं माझ्या कानावर आलं होतं आणि त्यांनी आवाहन पण केलं होतं. त्या आव्हानाला प्रतिसाद देत आणि आजचा दिवस सिद्धार्थभाऊ हत्यांबरे थॅलेसिमिया दिवस आहे. त्याच्यात महत्वाचं म्हणजे उद्या पण 8 मे वाजता जागतिक थॅलेसिमिया दिवस असल्यामुळे एक योगायोग समजा त्याच्यात सिद्धार्थ भाऊ यांचा वाढदिवस, त्याच्यामुळे मग एक कल्पना आली आणि चला म्हणलं आणि माझ्या मित्रांनी क्षणाचाही विलंब न करता माझ्या समवेत ते आले आणि त्यांनी पण रक्तदान दिलं. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक माझ्या परभणी शहर काँग्रेस तर्फे आभार मानतो. सुधीर भाऊ, अजून मी मॅडमला तो प्रश्न होता, आता आपण सुद्धा रक्त दिलेले, यापूर्वी बरेच वेळेस आपण रक्त दिलं असं? बिलकुल प्रत्येक वेळेस म्हणजे जवळपास सिद्धार्थभाऊ हत्यांबरेच्या प्रत्येक वाढदिवसानिमित्त मी ब्लड देतच असतो. माझ्या संघ हे पण कार्यकर्ते 100% ब्लड देतच असतात आणि आज ते नसल्यामुळं हे आपण जे दरवर्षी कार्य करतो त्याला खंड न पडला पाहिजे ही माझ्या मनातली भावना होती. अनेक जणांना, अजून मी मॅडमला तेच विचारलं की गैरसमज होतो की रक्त दिल्यानं कुठेतरी कमजोरी येते, काहीतरी अडचण होती किंवा अनेक जणांच्या असं एक मानसिकता झालेली. अशा तरुणांना व्यक्तींना काय सांगाल तुम्ही तुमच्या वतीने? नाही, माझं तरुणांना आव्हान आहे की जर 3 महिन्याला जरी आपण 3 महिन्यानंतर आपण जर ब्लड दिलं तर आपली बॉडी रिफ्रेश होती. वर्षातून आपण जवळपास 4 वेळेस ब्लड म्हणजे रक्तदान करू शकतो. तर रक्तदानासारखं श्रेष्ठ दान या जगामध्ये कोणतंच नाही, कारण आपल्या रक्तामुळं एखाद्या रुग्णाचा जीव असतो, त्यांना आपल्या पांढऱ्या पेशा भेटतात, लाल पेशा भेटतात. आपल्या एका ब्लडच्या त्याच्यातून भरपूर फायदे आपल्या रुग्णाला भेटतात. त्याच्यामुळे मी तरुणांना असं आवाहन करतो की मनातून काढून टाका की 6 महिन्याला जर 3 महिन्याला जर आपण ब्लड डोनेट केलं तर आपल्याला काय कमजोरी येईल, हे असा प्रकार काही होत नाही. जरी आपण वर्षात बरं ठीक आहे भीती वाटत असेल तर वर्षातून 4दा न करता वर्षातून 2दा तरी आपण किमान ब्लड डोनेट केलं पाहिजे. ही माझी एक सर्व म्हणजे मनस्वी इच्छा आहे. खूप खूप अभिनंदन आपलं आणि शुभेच्छा सुद्धा भविष्यासाठी. खरंच आहे मित्रांनो, आपण कुठलाही गैरसमज मनात न बाळगता सामाजिक बांधिलकी जपत आपण एक लक्षात घ्या की जेव्हा आपल्याला रक्ताची गरज पडते तेव्हा आपण धावा करतो, परंतु त्यावेळेस आपल्याला जाणीव होते रक्ताची. तर लक्षात घ्या की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, मानवतेचे हे सर्वश्रेष्ठ कार्य आणि सामाजिक बांधिलकी जपत देण्याचा मेसेज सुधीर भाऊ कांबळे त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने डॉक्टर सिद्धार्थभाऊ हत्यांबरे यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच उद्या 8 मे आहे थॅलेसिमिया दिन आहे, त्याचंही औचित्य साधत आज या निमित्ताने त्यांनी रक्तदान केलेलं आहे. पुन्हा एकदा मी आमच्या सुपरफास्ट 24 तास चॅनलच्या माध्यमातून मी आणि अमर गालपाडे सर पुन्हा आवाहन करतो की आपण रक्तदान निश्चित करा. माझ्यासोबत अमर गालपाडे सर, मी राहुल वहिवाळ, परभणी.